आज आपण नागपंचमी विशेष असे मस्त लेअरवाले कानोले आणि गव्हाची खीर करणार आहोत. महाराष्ट्रात प्रत्येक भागात नागपंचमी विशेष काही वेगवेगळे पदार्थ केले जातात. त्यापैकीच हा एक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर आणि कानोले. आता हा पदार्थ माझ्या माहेरी किंवा सासरी आमच्या घरी नाही, पण बऱ्याच जणांकडे तवा ठेवला जात नाही किंवा भाज्या वगैरे कापत चिरत नाही. तर मग अशा वेळेस करायचं तरी काय, तर हा एक पदार्थ असतो जो केला जातो. तर म्हणूनच आज आपण हे मस्त लेयरवाले असे कानोले करत आहोत, जे अजिबात चिटकत नाही आणि इतके छान मऊसूत होतात. त्यानंतर ही गव्हाची खीर करत आहोत. आता गव्हाची खीर करायचं म्हटलं, पारंपरिक पद्धतीने करायची म्हटली ना, तर खूप मोठी प्रोसेस आहे. ती भिजवा, त्याला दळा. तर आज आपण अगदी इन्स्टंट ही गव्हाची खीर करणार आहोत, तरीही इतकी अप्रतिम होते. चला तर या दोन्ही रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या या नागपंचमी विशेष गव्हाच्या खीर आणि या कानोल्यांना सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण गव्हाची खीर करणार आहोत ना, त्याची तयारी करू. त्यासाठी इथे मी पाव कप इतके गहू घेतले. गहू कुठलेही असले तरीही चालेल. त्यानंतर याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाहीये. असं फिरवून फिरवून 4 ते 5 वेळा करायचं, म्हणजे सगळा दाणा छान बारीक होतो आणि एकसारखा बारीक होतो. जशी लापशी कशी असते त्याच पद्धतीने हा गहू आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. खूप बारीक नाही किंवा खूप जाडही नाही. तर हे बघा, या पद्धतीचं टेक्स्चर असायला पाहिजे. आहे ना, अगदी सोपं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालू आणि याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. तर हे जे धुतल्यानंतर वरती कोंडा येतो, तो कोंडा काढून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 ते 3 वेळा याला धुवून घेतलं. हे बघा, आता आपण हे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं. आता याला शिजवून घ्यायचं आहे. तर गहू आहे, गहू शिजायला वेळ लागतो. मग त्याची खीर करायची म्हटलं ना, तर त्याला आपल्याला कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर इथे मी छोट्या कुकरमध्ये हे गहू घातले. आता यामध्ये 1 कप पाणी घालू. आपले जे गहू आहे ना, किंवा जे आपण धुतलेले आहे ते पाव कप होतं आणि यामध्ये 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी यापेक्षा थोडं जास्त घातलं तरी चालेल, पण कमी घालू नका. त्यानंतर याला मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊ. याच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कानोल्यांची तयारी करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि यामध्ये थोडंसं मीठ घातलं, अगदी चिमूटभर. आणि याची जशी आपण चपाती करताना पीठ मळतो किंवा कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीचं मी हे मळून घेतलं. आता याला एक 5-10 मिनिटं आपण बाजूला ठेवू. इथे 5 ते 10 मिनिटं झालेली आहे आणि याला मी ना थोडंसं माझ्या हाताला तूप लागलेलं होतं, तर तेच मी लावून घेते. याला थोडंसं तूप किंवा तेल लावून परत 1-2 मिनिटं मळून घेऊ. आता मी इथे एका प्लेटला किंवा या जाळीला तूप लावून घेतलं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण लावून घेऊ शकता. त्यानंतर आता जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याचे छोटे-छोटे गोळे घ्यायचे. जसे आपण पुरीला घेतो ना, त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे, आणि त्याला या पद्धतीने लाटून घ्यायचं. तर हे बघा, लाटताना आपण पीठ पण लावू शकतो. जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं आणि पातळ करायची, खूप जाड ठेवायची नाही. तर इथे मी इतकं पातळ ठेवलेलं आहे. आता यावरती तूप लावायचं, घडी घालायची, परत यावरती तूप लावायचं आणि परत असं हलकंच घडी करून किंवा घडी घालून आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. तर या जाळीवरती किंवा या प्लेटवरती मी हे ठेवून देते आणि असेच याच पद्धतीने मी सगळे कानोले तयार करून घेते. तर हे बघा, आपले सगळे कानोले तयार झालेले आहे. म्हणजे अजून एकच बॅच आहे, अजून भरपूर होतील. आता आपण याची 15 मिनिटं वाफ काढून घेऊ. म्हणजे स्टीमरला लावून आपण 15 मिनिटं वाट बघू. हे कानोले शिजतपर्यंत आपण आपलं जे खीरचं कुकर आहे ना, तर ते पण थंड झालेलं आहे. तर हे बघा, या पद्धतीने छान हे शिजलेलं आहे. आता यामध्ये 1 कप दूध घालू. आपण पाव कप इतका गहू घेतला होता, त्यासाठी 1 कप दूध अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर पाव कप इतकंच मी गूळ घालत आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जे दूध आहे ना, ते गरम केलेलं असावं. थोडंसं गरम असेल ना, तर मग आपली जी खीर आहे ती व्यवस्थित होते. नाही तर कधी-कधी दूध फाटू सुद्धा शकतं. आणि इथे मी सजेस्ट करेल, की
दूध घातल्यानंतर याला छान एक उकळी येऊ द्या आणि त्यानंतर गूळ घालून फक्त मिक्स करा किंवा गूळ पूर्ण वितळत पर्यंत एक उकळी काढून घ्या. म्हणजे आपलं जे दूध आहे ना यामध्ये घातलेलं ते फाटणार नाही आणि आपली खीर पण फाटणार नाही. हे बघा, आपल्या खिरीला छान उकळी आलेली आहे, गूळ पण छान वितळलेला आहे. आता मी इथे गॅस बंद केला आणि यामध्ये 2 ते 3 वेलची बारीक करून घातली. थोडासा जायफळ घालायचा आहे, किसून घालायचा. जायफळ घातल्याने काय होते, चव खूप छान येते. आणि एकदा छान मिक्स करू. तर आपली ही खीर तयार आहे. पण तुम्ही बघितलं यामध्ये आपण अजिबात तूप घातलं नाहीये किंवा ड्रायफ्रुट्स घातलं नाहीये. तर आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये तूप आणि ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. तर त्यासाठी मी इथे या कडल्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तूप घेतलं आणि यामध्ये 5-6 काजू आणि 5-6 बदाम तुकडे करून घेतले, ते यामध्ये घालू आणि याला छान असा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळून घेऊ. आता हे तूप आणि हे ड्रायफ्रुट्स दोन्हीही आपल्या या खीरमध्ये घालू. तर या तळलेल्या ड्रायफ्रुट्सची चव खूप छान येते या खीरमध्ये आणि नंतर तूप घातल्यामुळे खीरीला अजूनच चव वाढते. तर बघितलं ना किती सोपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही खिरीची रेसिपी सांगितलेली आहे. तर या नागपंचमीला नक्की ट्राय करा. आणि हे बघा, आपल्या इकडे कानोले पण तयार झालेले आहे. 15 ते 20 मिनिटं याला मी छान वाफ काढून घेतली आणि हे बघा, मस्त असे लेयरवाले हे आपले कानोले आणि ही एकदम छान आणि खूप फ्लेवरफुल तरीही अगदी साधी सिंपल ही गव्हाची खीर तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन एक फीचर आला आहे ना ज्यामध्ये व्हिडिओला हाईप करायचं असतं तर ते पण करा. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.